नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. आता विधान परिषदेच्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सगळ्या जागा बिनविरोध होणार हे सुद्धा जाहीर झालेलं आहे. पण मला क्युरिओसिटी आहे ती म्हणजे बच्चूभाऊ कडूंची. बच्चूभाऊ कडू यांचा एक स्वतंत्र पक्ष होता, त्याचं नाव होतं प्रहार संघटना. आणि त्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते वेगवेगळे कामं करायचे. दिव्यांगाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा असेल, सर्वसामान्य लोकांचे ते प्रश्न मांडायचे. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते सगळं सोडून, म्हणजे त्यांना काय असेल ते त्यांचे निर्णय त्यांनी घेतले आणि गुवाहाटीला गेले, त्यावेळेला बच्चू कडू सुद्धा त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे ह्या गोष्टीचं ते वारंवार एक्सप्लेनेशन देत असतात की मी गुवाहाटीला गेलो म्हणून मला दिव्यांग मंत्रालय मिळालं आणि दिव्यांगाचा प्रश्न सुटला. हे योग्य वाटतं, एकदम परफेक्ट चाललेलं आहे. पण त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये बच्चू कडू यांना जनतेनं नाकारलं आणि त्यांचा पराभव झाला. त्यांनी काय तर 32-36 उमेदवार उभे केले होते, त्यातला एकही उमेदवार निवडून आला नाही. आता गंमत इथे आहे, विधान परिषदेच्या जागा सुटतात, म्हणजे फॉर्म भरायचं चालू होतं, त्यावेळेला बच्चू कडू हे शिवसेना शिंदे गटातून विधान परिषदेचा फॉर्म भरतात. आणि चर्चा अशी असते की बाबा प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन केली जाणार आहे आता. आणि त्याच्यावर हे चर्चा सुरू असताना एक निर्णय निघतो, तो म्हणजे प्रहार संघटना विलीन होणार नाही, त्याचं सायमल्टेनियसली इक्वली काम सुरू राहील. आता इथे एक गंमत अशी आहे की प्रहार संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचं काय, त्या कार्यकर्त्यांचं काय, त्या कार्यकर्त्यांना काय किंमत राहिली. जर प्रहारमधील जे कार्यकर्ते आहेत, त्यांचा जिल्हाध्यक्ष असेल, वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे सेल सांभाळणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचं काय, त्यांना हे मूळ शिवसैनिक जे आहेत एकनाथ शिंदेचे, ते टिकू देतील का, त्यांच्या कार्यकर्त्यांना जागा मिळेल का. आता इथे महत्वाचा प्रश्न म्हणजे बच्चू कडू यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार केला नाहीये. आणि ह्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ते म्हणजे दिव्यांग मंत्रालय आणि दिव्यांगाच्या प्रश्नासाठी ते गुवाहाटीला गेले नव्हते, तर ते स्वतःसाठीच आणि स्वतःच्याच फायद्यासाठी गुवाहाटीला गेले होते. आणि आता सुद्धा त्यांच्याकडे कोणतं पद नाही, तर पद मिळवण्यासाठी आणि पुन्हा आमदार म्हणून मिरवण्यासाठी ते पुन्हा विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटामध्ये गेले आणि त्यांनी आमदारकी मिळवली, ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. तुम्हाला काय वाटतंय, बच्चूभाऊ कडू हे मूळ राजकारणी आहेत का खरंच समाजसेवक आहेत? कारण प्रत्येक राजकारणी हा समाजसेवेच्या उद्देशाने येत नाही, तर तो करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो आणि मग राजकारणामध्ये येतो. राजकीय स्वार्थ हे स्वतःच्या फायद्यासाठी असतात. तुम्हाला काय वाटतंय?